काय बनवायचं आज? नमस्कार मंडळी. तर आज आपण बनवणार आहोत कुरडयाची भाजी. म्हणजे ही रेसिपी कशी तुम्ही हिवाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला जर गरम गरम खायचं असेल तर ही तुम्ही भाजी करू शकता. आणि ही भाजी करतच मला काही तुमच्याशी बोलायचं आहे. म्हणजे दोन पॉईंटवरच मला बोलायचं आहे. अगदी 2 मिनटामध्येच मी बोलेन की तुम्ही जे मी ऑब्झर्व केलेलं आहे आपल्या स्त्रियामध्ये कसं काय की बाहेर जाते वेळेस वेगळे कपडे, घरी वेगळे कपडे, या कपड्यामध्ये खूप गोंधळ होते. म्हणजे कसं आपण जे कपडे घालतो त्यानुसार आपले विचार बनतात. समजा तुम्ही कपाटातला जुना ड्रेस घातलात म्हणलात मी तर घरीच आहे, कशाला नवीन चांगले कपडे घालायचे, मग जुना घातलात तुमचे विचारही तसेच. म्हणजे तुम्ही ते जुन्या मळलेल्या कपड्यासारखे विचारही तिथेच घरात घुटमळणारे, म्हणजे शुद्ध स्वच्छ विचार, म्हणजे पुढे जाणारे विचार नसून ते मागे ओढणारेच विचार असेच असतात, असं मी ऑब्झर्व केलं. त्यामुळे आपण कपडे घेते वेळेस कपड्यांचे कलर म्हणजे फेंट कलर, म्हणजे तुम्ही फेंट पिंक म्हणा, फेंट ब्ल्यू, असे जर तुम्ही कलर वापरले तर ते कलर कसे फ्रेश असतात आणि आपल्याला खूपच ते रिस्पेक्टफुली असे वाटतात. आणि ते ड्रेस घातल्यावर आपली मूड आणि एनर्जी हे दोन्हीही रिफ्लेक्ट होत असते. जर तुम्ही कपडे स्वच्छ आणि साफ, म्हणजे नवीन पॅटर्न म्हणा, किंवा म्हणजे असं नाही की ट्रेंड आला म्हणजे घ्यात असं नाही, पण एखादं आपल्याकडे असायला पाहिजे की त्यानुसार आपल्याला वाटलं पाहिजे हां आपल्याकडे पण आहे. आणि त्यानुसार मग तुमचा जर मूड चांगला असेल, एनर्जी असेल, तरच घरातली सर्व कामं होतील असं मला वाटते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे म्हणजे तुम्ही जेव्हा आपण जेव्हा बोलतो तेव्हा खूप गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे की आपण जसं बोलतोय तसंच आपण आपल्या आजूबाजूचं वातावरणही होत असेल. म्हणजे तुम्ही जोरजोरात ओरडाओरड असं बोलत असाल तर ते चुकीचं आहे. म्हणजे त्यानुसार वातावरणही खराब आणि स्वतःलाही. आणि जर तुम्ही पोलाइटली शांत बोलत असाल तर वातावरणही खूप स्वच्छ आणि शांतच होतं. हेच मला सांगायचं होतं. बाकी रेसिपी तर आपली तयार झालेली आहे. आणि कुरडयाची भाजी जर तुम्हाला करायची असेल तर या पद्धतीने तुम्ही करू शकता. खूप सोपी पद्धत आहे आणि खूप खायला पण चविष्ट आहे. विचारू आपण बाळाला कशी झाली आहे. कसं झालं बेटा? भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला तर मग बाय. चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा आणि हो फ्रेंड्सवर शेअर करा.